लोकसत्ता यशस्वी व्यूमध्ये आपले स्वागत. प्रकरण 10 उद्योग. उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उपयुक्त असा पक्का माल तयार करणारा व्यवसाय म्हणजे उद्योग होय. थोडक्यात कमावर प्रक्रिया करून अधिक उपयुक्त असे पमा तयार करणे. कमा कच्चा माल, त्यावर प्रक्रिया करून पमा पक्का माल तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ सत्रामध्ये आपण अशाच संक्षिप्त स्वरूपात भूगोलाच्या संकल्पना लक्षात ठेवण्याची मनोरंजक कल्पना मांडली होती. तुम्ही हीच पुढे कंटिन्यू करा आणि मग भूगोलाचा अभ्यास मनोरंजक करा. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. उद्योगाचे स्थान निश्चित करताना ज्या घटकांचा विचार करावा लागतो त्यास उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक असे म्हणतात. भांडवल, कच्चा माल, ऊर्जा संसाधने, वाहतूक साधने, शासकीय धोरणे, हवामान, पाणी इत्यादी गोष्टींचा उद्योगाचे स्थान निश्चित करताना विचार करावा लागतो. उद्योगांचे प्रकार. उद्योगांचे 3 दृष्टिकोनातून प्रकार पाडले जातात. 1. उद्योगांचे वर्गीकरण करताना कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण असे केले जाऊ शकते. 2. उद्योगांचे वर्गीकरण करताना उत्पादनाच्या प्रमाणावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण आणि गुंतवणुकीच्या प्रमाणावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण. कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण करताना 1. कृषी मालावर आधारित उद्योग, 2. वन उत्पादनावर आधारित उद्योग, 3. खनिजांवर आधारित उद्योग. कृषी मालावर आधारित उद्योग म्हणजे सुती वस्त्र उद्योग, साखर उद्योग, ताग उद्योग आणि इतर अनेक. कारण या उद्योगांना कच्चा माल हा शेतीतून मिळतो. वन उत्पादनावर आधारित उद्योग कागद, लाख, रेशीम, फर्निचर आणि याशिवाय अनेक. खनिजांवर आधारित उद्योग उदाहरणार्थ लोह पोलाद, सिमेंट आणि रासायनिक घटक तयार करणारे उद्योग. उत्पादनाच्या प्रमाणानुसार ज्या उद्योगामध्ये सर्वाधिक उत्पादन आणि ज्या उद्योगांचा आकार मोठा असतो अशा उद्योगांना मोठे उद्योग किंवा लार्ज स्केल इंडस्ट्रीज असं म्हणतात. लघु उद्योग ज्या उद्योगांचा आकार लहान आणि त्यातून उत्पादन कमी प्रमाणात होतं अशांना लघु उद्योग म्हणजेच स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असे म्हणतात. मोठे उद्योगामध्ये वाहन निर्मिती, जहाज बांधणी, लोह पोलाद उद्योग, अभियांत्रिकी उद्योग यांचा समावेश होतो. तर लघु उद्योगामध्ये यंत्र आणि यंत्राचे सुटे पार्ट तयार करणे, अवजारे, तयार कपडे, कातडी वस्तू इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणुकीच्या प्रमाणावर आधारित उद्योगांचं वर्गीकरण करताना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणजे ज्या उद्योगामध्ये शासनाची पूर्णतः मालकी असते अशा उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणतात. 2. खाजगी उद्योग ज्यामध्ये पूर्णतः गुंतवणूक खाजगी व्यक्तीने केलेली असते. आणि सहकार उद्योग म्हणजे अनेक लोकांना एकत्र येऊन उभारलेले उद्योग होत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रकरणामध्ये अनेक उद्योगांचा अभ्यास करायचा आहे आणि या उद्योगांचा सविस्तर अभ्यास करताना आपण या सूत्रानुसार अभ्यास केलात तर तो अधिक उत्तमरित्या लक्षात राहील व उत्तर मुद्देसूद मांडण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. लक्षात ठेवा, उद्योगाचं नाव, उद्योगाची प्रस्तावना, कच्चा माल, उद्योगाचे सानिध्य, सानिध्याचे कारण आणि वितरण, मग त्यामधील क्षेत्र किंवा राज्य. उदाहरण म्हणून आपण सुती वस्त्र उद्योगाची माहिती पाहूया. सुती वस्त्र उद्योगाची प्रस्तावना म्हणजे भारतात सुती वस्त्र उद्योगाची वैभवशाली परंपरा आहे. प्राचीन कालावधीपासून भारत तलमी कापडाचं उत्पादन आणि निर्यात करत असे. सुती वस्त्र उद्योगासाठी लागणारा कच्चा माल कापूस, रेशीम, रेयॉन, नायलॉन, टेरिन, ताग
अशा काही नैसर्गिक आणि काही अनैसर्गिक म्हणजेच कृत्रिम धाग्यापासून कापड तयार केले जाते. सुती वस्त्र उद्योग हा नेहमी मोठ्या बाजारपेठेच्या सानिध्यात उभारला जातो. सानिध्याचं कारण, मोठ्या बाजारपेठेत सुती वस्त्र उद्योग उभारल्याने कापडातील आवडीनिवडीत सतत होणारे बदल उत्पादकाला तात्काळ समजतात आणि तो आपल्या उत्पादनामध्ये बदल करू शकतो. याशिवाय कापूस हा वजनानं हलका कच्चा माल आहे, तर त्यापासून तयार होणारं कापड हे वजनानं जड असा पक्का माल आहे. वाहतूक खर्च वाचावा यासाठी कापड उद्योग हे मोठ्या बाजारपेठेच्या सानिध्यात उभारले जातात. याशिवाय कापड उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात आणि कुशल मजुरांची गरज असते, जी मोठ्या बाजारपेठेमध्ये कापड उद्योगदारांना मिळते आणि म्हणून कापड उद्योग हे नेहमी मोठ्या बाजारपेठांच्या सानिध्यात उभारले जातात. कापड उद्योग महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापड उद्योगांचा विकास झालेला आहे. याशिवाय पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्येही कापड उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा कोरा नकाशा मी मुद्दामून तुम्हाला दाखवत आहे, कारण नकाशावरील राज्यांची नावे आणि त्यांची स्थाने पाठ करताना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काही संक्षिप्त अशा रूपाने तुम्ही राज्यांची नावं पाठ करू शकता. आज मी तुम्हाला एक छोटी आणि विनोदी काही वाक्य सांगतो, त्यातून राज्य पाठ होत आहेत का पहा. जम्मू काश्मीरात हिमाचा पाऊस पडला. प म्हणजे पंजाब. हरिभाऊ हरियाणा. राजाबाबू आणि गुजराल हे तिघे मराठे महाराष्ट्र. गोव्यातून कर्नाटकात केळीचा म्हणजे केरळ बरं का. लाडू म्हणजे तामिळनाडू. नाडू. केळीचा लाडू आणण्यासाठी आंध्र प्रदेश गेले. उशिरा म्हणजे उडीसा. उशिरा परतले पश्चिम बंगाल. बिहारी बाबू आणि उत्तमचंद यांनी मध्यस्थी केली. झाली ना तुमची राज्यपाठ. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा ईशान्येकडील राज्य पाठ करताना गोंधळ उडतो, कारण त्या राज्यांची नावे अतिशय कमी वेळा टीव्हीवर किंवा इतर क्षेत्रामधून ऐकलेली असतात. या राज्यांची नावे पाठ करताना काही विनोदी वाक्य लक्षात ठेवा. सीमा म्हणजे सिक्कीम. सीमा आणि अरुण नागाचा मणी मिळवण्यासाठी त्रिपुरात गेले. तेथे त्यांना मेघा भेटली. मेघा म्हणजे मेघालय बरं का. आणि तिघांना मिळून आसामात चहा घेतला. वाक्य पाठ होईल ना. हा व्हिडिओ वारंवार ऐका आणि ती वाक्य पाठ करून राज्यांची नावं क्रमवार लिहिता येतात का पहा. गमतीने भूगोल आणि राज्यांची स्थाने पाठ झाली तर तुमच्या ती दीर्घकाळ लक्षात राहतील. मित्रांनो, ज्या प्रकारे सुती वस्त्र उद्योगाची माहिती आपण या सूत्रानुसार पाहिली, त्याच प्रकारे इतर उद्योगांची माहिती आपण या सूत्रानुसार मांडून पहा आणि ती वारंवार वाचा, म्हणजे आपल्या दीर्घकाळ लक्षात राहील. औद्योगिक प्रदूषण. कच्च्या मालावर प्रक्रिया करताना अनेक घातक प्रदूषके वातावरणात आणि पाण्यामध्ये मिसळले जातात. त्यामुळे सर्वच प्रकारचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. जलप्रदूषण, कारखान्यांच्या आसपास होणारं मोठ्या प्रमाणातील ध्वनी प्रदूषण, याशिवाय कारखान्यातून सोडलं जाणारं दूषित पाणी, यामुळे होणारं जलप्रदूषण आणि याच बरोबर भूमी प्रदूषण, अशा अनेक समस्यांना आपल्याला औद्योगिक विकासाबरोबर सामोरे जावं लागत आहे. यासाठी पूर्वी सांगितलेला 4R फॉर्म्युला हाच केवळ या प्रदूषणावर उपाय कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे.